स्थानिक नागरिकांच्या निवेदनाची आमदार खताळांकडून गंभीर दखल, अर्धा तास सखोल चर्चा करून प्रश्नावर मार्ग काढण्याचे आश्वासन। तर 17 ऑगस्टच्या जनता दरबारात नेमके काय निर्णय होणार, संगमनेर वासियांचे नगरपालिकेकडे लक्ष, आमदार अमोल खताळांचे मानले जनतेने आभार। बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर। नमस्कार, जय भारत, जय संविधान। न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती जोरवे नाका परिसरातील तरुण व नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत आज आमदार अमोल खताळ पाटील यांना शिष्टमंडळाकडून निवेदन देण्यात आले। या निवेदनावर आमदारांनी सुमारे अर्धा तास सखोल चर्चा करत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। नागरिकांच्या प्रश्नावर तात्काळ मार्ग काढण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी येत्या 17 ऑगस्ट रोजी संगमनेर नगरपालिकेत विशेष जनता दरबार आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे। या जनता दरबारात संबंधित अधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत सर्व शंका व प्रश्नाचे निरसन केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे। तर काय होत्या प्रमुख मागण्या आमदार अमोल खताळांकडे नागरिकांच्या, तर जोरवे नाका येथील सर्वे नंबर 71 व 73 अ मधील क्रीडा संकुल विकसित करणे, जोरवे नाका ते लिंबाळा चौफुली दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्ती करणे, स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे स्थगित झालेल्या एसटीपी प्रकल्पाची नवीन जागेची पाहणी, भूसंपादन व त्याबाबतचे नियोजन, तसेच संगमनेर नगरपालिकेच्या 27 मार्च 2026च्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 71 जोरवे रोड येथील क्रीडा संकुलासाठी 1 लाख निधी मंजूर करण्यात आला होता। तसेच पूर्वी प्रस्तावित असलेल्या एसटीपी प्रकल्पास स्थानिकांचा विरोध असल्याने त्या कामास स्थगिती देऊन नवीन जागेच्या भूसंपादनाची कारवाई सुरू आहे। या जागेचा वापर बदलून तेथे शॉपिंग सेंटर, हेल्थ क्लब, जिम, दवाखाना व शाळा अशा नागरी सुविधा उभारण्याचा ठरावही सर्वानुमते मंजूर झालेला आहे। त्या अनुषंगाने आमदार अमोल खताळ पाटील यांनी घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेबद्दल निवेदनकर्त्यांनी व स्थानिक नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत। त्यामुळे आता 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या जनता दरबारात नेमकी काय चर्चा होते आणि काय ठोस निर्णय बाहेर येतात याकडे संपूर्ण संगमनेर शहराचे लक्ष लागून राहिले आहे। न्यूज एनएमपी करिता रफिक सौदागरसह शौकत पठाण, संगमनेर।